नमस्कार मंडळी, सुवर्णास किचनमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी क्रिस्पी कॉर्न चीज बॉल। तर हे बघा, एक तोडून दाखवते। आतून इतके छान मस्त चीजी झालेले आणि बाहेरून क्रिस्पी। तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला लवकर सुरुवात करू। सर्वात आधी आपल्याला इथे वाटण तयार करायचे आहे। तर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। याला थोडंसं क्रश करून घ्यायचं, खूप जास्त बारीक पण नाही, थोडंसं जाडसर असलं तरीही चालेल। अशा प्रकारे याला मी वाटून घेतलेलं आहे। आता मी हे काढून घेते एका वाटीमध्ये, कारण ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आहे ना स्वीट कॉर्न पण थोडेसे क्रश करून घ्यायचे। तर इथं मी कच्चेच घेतलेले स्वीट कॉर्न, वाफवून नाही घेतले तरीही चालेल, कारण ते तळायचे आपल्याला, त्यामुळे ते शिजल्या जातील। हे बघा, अशा प्रकारे अर्धवट मी थोडेफार क्रश करून घेतलेले, खूप जास्त बारीक करायचं नाही। आता इथे एका प्लेटमध्ये मी मक्याचे पोहे घेतलेले, 1 वाटी मक्याचे पोहे ना हाताने किंवा मग थोडेसे मिक्सरला लावून घेतले तरीही चालेल। थोडासा बारीक चुरा करायचा आहे त्याचा आपल्याला। कुकरमध्ये इथे मी 2 मोठे बटाटे ना बॉईल करून घेतलेले, बटाटे थोडे थंड होऊ दिले। त्यानंतर आपल्याला हे सर्व बटाटे ना किसणीने किसून घ्यायचे। बटाटा पूर्णपणे किसून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण क्रश केलेले स्वीट कॉर्न घातलेले, बारीक कापलेला एक कांदा घालायचा, बारीक कापलेली शिमला मिरची, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता। आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते 1-1.5 चमचा वाटणही यामध्ये टाकलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे, यामुळे खूप छान मस्त टेस्ट लागते। त्यानंतर यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायची आहे अर्धा चमचा आणि ओरिगॅनो टाकायचा आहे अर्धा चमचा। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता। चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि 2-2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। आणि बाइंडिंगसाठी आपल्याला अर्धी वाटी ब्रेड क्रम्स टाकायचे। तर हे तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता। तव्यावरती ब्रेड थोडासा हलकासा गरम करून घ्यायचा आणि मिक्सरला तो बारीक करून घ्यायचा। तर हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। शेवटची एक वस्तू टाकायची बाकी आहे, चीज क्यूब। तर इथे मी एक चीज क्यूब घेतलेली आहे अमूलची, तर ही आपल्याला यामध्ये किसून टाकायची आहे। त्यामुळे आपले चीज बॉल खूप छान मस्त चीजी होतील आणि टेस्टला पण खूप भारी लागतील। लहान मुलांना तर असे पदार्थ फार आवडतात, पण आपण रोज रोज तर काही करत नाही, कधीतरी करतो। तर नक्की करून बघा, ही रेसिपी खूप मस्त झालेली होते। तर आता हे सर्व काही आपल्याला एकजीव करायचे आहे। एकजीव करताना मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल करायचं नाही, मध्यम करायचं आहे। आणि अगदी छोटासा गोळा, लिंबा इतका गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे। अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल तूप लावून घेऊ शकता, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही। अशा प्रकारे गोळा करून थोडासा प्रेस करायचा आहे, खूप जास्त पातळ पारी करायची नाही। अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला यामध्ये चीज टाकायचे आहे। तर इथं मी मोझरेला चीज घेतलेले आहे। शक्यतो इथे चीज क्यूब घालू नका, कारण ती पटकन वितळल्या जात नाही। तर इथं मी मोझरेला चीज आहे ना त्याचा छोटासा गोळा करून घेतलेला आहे अशा प्रकारे, आणि तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर हे बघा, मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये अगदी तशा प्रकारे पूर्ण बाजूने आपल्याला कोटिंग करायचं आहे चीजला, म्हणजे चीज तळताना बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची। आणि अशा प्रकारे लिंबा इतकेच बॉल आपल्याला करायचे, खूप जास्त मोठेही करायचे नाही, खूप जास्त छोटेही करायचे नाही। तर मी इथे तुम्हाला अजून एखादा करून दाखवते। चीज बॉल करताना आहे ना आपण जे चीज वापरतो ना ते फ्रीजमधलं एकदम थंड नसावं, थोड्या वेळ ते बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे त्याला थोडासा सॉफ्टपणा येतो आणि ते तळताना खूप मस्त असं चीजी दिसतं। तर चला, आता इथे सर्व काही बॉल्स मी करून घेतलेले आहे। हे सर्व बॉल्स केल्यानंतर आता आपल्याला एका वाटीमध्ये ना 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे। तर इथं तुम्ही 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर दोन्ही पण सेम प्रमाणामध्ये घेऊ शकता। त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता याला आहे ना आपल्याला पाणी टाकून थोडंसं पातळसर करायचं आहे, स्लरी करायची याची आपल्याला। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, एवढंच आपल्याला पातळ करायचं आहे। यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट करू नका। आता आपली इथे स्लरी तयार झालेली आहे। कढईमध्ये इथे मी तेल तापत ठेवते। चीज बॉल तळताना तेल खूप जास्त कडकडीत पण नसावं, मध्यम असावं। आता इथे मी स्लरीमध्ये एक चीज बॉल टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आहे त्यामध्ये। त्यानंतर चमच्याने अलगद उचलून तो आपल्याला मक्याच्या पोह्यांमध्ये टाकायचा आहे। तुमच्याकडे मक्याचे पोहे नसेल तर इथे तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता, त्यामध्ये घोळवून घेतले तरीही चालतील, पण यामुळे क्रिस्पी होतात आपले चीज बॉल। त्यामुळे मी इथे मक्याचे पोहे घेतलेले। अशा प्रकारे त्याला मक्याचे पोहे ना कोट करून घ्यायचे, बाजूने सर्व लागले पाहिजे।
अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला मग प्लेटमध्ये ठेवायचे। आता आपल्याला 10 मिनिटासाठी याला असंच झाकून ठेवायचं आहे। थोडेसे चीज बॉल सेट झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये तळायचे आहे। तर इथं मध्यम आचेवरतीच आपल्याला चीज बॉल तळायचे आहे सुरुवातीला। त्यानंतर मग गॅस तुम्ही थोडासा मोठा किंवा कमी करू शकता। तर हे बघा अशा प्रकारे जितके मावेल तितकेच तेलामध्ये सोडायचे। सोडल्या लगेच त्याला हलवायचं नाही, अर्धा मिनिटानंतरच आपण त्याला थोडंसं हलवू, पलटी करू हळूहळू, तर ते मोडणार नाही याची पण काळजी घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला हे चीज कॉर्न बॉल आहे ना व्यवस्थित मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे। अधूनमधून गॅसची फ्लेम तुम्ही मोठी मिडियम करू शकता, खूप लो फ्लेमवरती तळायचे नाही, नाहीतर मग ते ना खूप तेलकट होतील। अशा प्रकारे आपण मस्त हे क्रिस्पी चीज कॉर्न बॉल आहे ना व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले। त्याचा रंगही थोडासा गोल्डन दिसतोय, असे काढून घ्यायचे। तर हे बघा आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल, एकदम असे मस्त वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आपले चीज कॉर्न बॉल। तर सर्व मी असे तळून घेतले। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये याला काढून घेऊ डेकोरेट करण्यासाठी। तर मस्त असे ठेवून घेतलेले आहे मी। हे चीज कॉर्न बॉल तुम्ही हिरवी पुदिना चटणी ना त्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता किंवा नुसतेही खूप मस्त लागतात। तर आपले इथे मस्त क्रिस्पी चीज कॉर्न बॉल तयार झालेले आहे। तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते, खूप मस्त आतून असे चीजी झालेले आहे। तर हे बघा आपलं चीज पण छान मस्त आतमध्ये मेल्ट झालेलं आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।